बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, धारूर, वडवणी, माजलगाव या तालुक्यातील परिसरात अनेक नद्यांना पूर। पावसामुळे माजलगाव प्रकल्पाचे 11 दरवाजे आणि मांजरा प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडले। खळवट लिमगाव ते भीमा नाईक तांड्यावरील पुलावरूनही पाणी, त्यामुळे वाहतूक ठप्प। बीडच्या केज तालुक्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक भागात शेतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप, शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान, तर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या चुडावामध्ये अतिवृष्टीमुळे नागरी वस्तीमध्ये शिरलं पाणी। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। डहाणू परिसरातील आशागड परिसरामध्ये अंघोळीसाठी नदीत गेलेले तरुण पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अडकून पडले होते। स्थानिकांची मदत घेत दोरीच्या साह्यानं या दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं। धाराशिवच्या भूम तालुक्यातील ईट या ठिकाणी संगमेश्वर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। मांजरा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। दरम्यान अनेकांची शेती पुन्हा एकदा पाण्याखाली। सिंधुदुर्गमधील कुडाळ सावंतवाडी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। कणकवली, वैभववाडीमध्ये देखील पावसाची रिपरिप, तर पुढील 2 दिवस सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट। कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। कोयना धरणातून एकूण 20,764 क्युसेकनं विसर्ग। या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पुराच्या पाण्यात 7 म्हशी वाहून गेल्याची घटना। स्थानिकांनी 4 म्हशींना शोधलं, तर 3 म्हशी अजूनही बेपत्ता। सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पूरस्थिती। यामुळे आमदार नारायण पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनी तत्परता दाखवत एका वृद्ध महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। सांगली शहरामध्ये पावसामुळे शामराव नगर या भागात अक्षरशः दैना उडाली आहे। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी साचलं, नागरिकांच्या घरातील साहित्याचंही यामुळे मोठं नुकसान। हिंगोलीतील कयाधू नदीचं पाणी आता पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात शिरलंय। कयाधू नदीकाठच्या शेतीचं यामुळे प्रचंड नुकसान। ड्रोनच्या साह्यानं घेतलेली नुकसानीची ही भीषण दृश्य समोर। पूरस्थिती ओसरली असताना पुन्हा एकदा कोळेगाव, चांदणी, खासापुरी या ठिकाणी तिन्ही मध्यम प्रकल्पातनं पाणी सोडलं। सीना नदीमध्ये पुन्हा 75,000 क्युसेकनं विसर्ग। पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता आता सीना नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन। सततच्या पावसामुळे धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या शेतीला तळ्याचं स्वरूप, तर अनेक ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। सांगलीतील जत, आटपाडी, कवठे महांकाळ, खानापूरसह तासगावला पावसानं झोडपलं। पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान। पुढील 3 दिवस सांगलीमध्ये संततधार पाऊस पडण्याचाही अंदाज। नांदेडच्या लोहा तालुक्यातील पळशीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचं रेस्क्यू। एसडीआरएफचे जवान आणि या ठिकाणी गावकऱ्यांच्या मदतीनं शेतकऱ्याला वाचवण्यात यश। सततच्या पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातल्या रिधोरे गावाला पाण्याचा वेढा। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं रिधोरे गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलं। केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीसाठी प्रक्रिया या ठिकाणी असल्यानं राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांना 2,215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात, तर पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव जाणार। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना शिंदेंच्या शिवसेनेकडून वाटप, तर तालुक्यातील सिंदखेड या गावाला अद्यापही पाण्याचा वेढा। मदत केलेल्या वस्तूंमध्ये तांदूळ, डाळ, साखर, तेल, बिस्किट्स यासह मेणबत्त्या, ब्लँकेट, साडी अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश। बीडमध्ये नुकसानग्रस्त ग्रामस्थांना धान्याचं वाटप। आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हे धान्याचं वाटप करण्यात आलं। ग्रामस्थांना 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गव्हाचं वाटप, तर बीड शहरातील बार्शी नाका परिसरात वाटप सुरू। जळगाव विमानतळावर घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी भेट, तर पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार। मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा महायुतीमध्ये आमदार असलो तरी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संघर्ष करणार, आमदार रत्नाकर गुट्टेंचा इशारा। बीडच्या गेवराई शहरातल्या जायकवाडी वसाहतीमध्ये जोरदार वारा सुटल्यामुळे मोठं झाड कोसळलंय। 4 चाकी गाडीवर हे झाड कोसळल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान। सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत नाही। तर अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती असताना ओला दुष्काळासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठवाड्यामध्ये नुकसानग्रस्तांना मदत वाटपाला सुरुवात। मराठवाड्यातील काही भागांमध्ये मदत वाटप, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अद्याप मदत वाटपाला सुरुवात झाली नाही।
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 1,66,226 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. माढा तालुक्यातील पापनसरमध्ये केळीची बाग पुरामुळे भुईसपाट. तर 3 एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या श्रीमंत तरंगे यांच्या शेतातील केळीचं अतोनात नुकसान. तर धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या शेळगावातील खैरी नदीला पूर. रात्रभर पडलेल्या पावसामुळे परिसरातील जनजीवनही विस्कळीत. शेळगावमधील काही घरांमध्ये खैरी नदीचं पाणी शिरलं. धाराशिवच्या भूम या तालुक्यातल्या अंतरवालीमधील पाझर तलावाचा भराव खचला. धोका निर्माण होऊ नये म्हणून लघु पाटबंधारे विभागानं लगेचच तलावाचा सांडवा फोडला. धाराशिवमधील परंडा तालुक्यातल्या कुक्कड गावात बंधारा फुटला. शेतात पाणी गेल्यामुळे पेरूच्या बागेचं मोठं नुकसान. पेरूची बाग पाण्याच्या प्रवाहामध्ये अक्षरशः वाहून गेली. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, तपकिरी, शेटफळ आणि खर्डी या भागांना मुसळधार पावसाचा तडाखा. अतिवृष्टीमुळे कासेगावातील शेतकरी जाकीर जमादार यांच्या 2 एकर क्षेत्रातील या ठिकाणी टोमॅटो पीक अक्षरशः उद्ध्वस्त. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.